शिरढोणमध्ये शिक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल. जिल्हा परिषद शाळा शिरढोण आणि जागृती नगर येथील घटती पटसंख्या वाढवण्यासाठी पोलीस पाटील सुरेश तुकाराम पाटील यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन अभिनव उपाययोजना सुचवल्या होत्या. शाळेत भौतिक सुविधा पुरवणे, डिजिटल वर्ग सुरू करणे आणि पालकांमध्ये जनजागृती करणे यासोबतच जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांना ग्रामपंचायत करात 50% सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या पत्राची तात्काळ दखल घेत सरपंच सौ शारदा माणिक पाटील यांनी 50% ऐवजी थेट 100% करमाफी जाहीर केली आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचा प्रवेश घेणाऱ्या पालकांचा संपूर्ण ग्रामपंचायत कर माफ होणार आहे. पोलीस पाटील सुरेश पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सरपंचांच्या सकारात्मक निर्णयामुळे शिरढोणच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलबी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलबी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. आपण महाराष्ट्रात बघतोय अनेक शाळा बंद पडायला लागले. एखादा रस्ता 1 वर्ष लेट झाला तर चालतो, एखादी लाईट 2 वर्ष लेट बसली तर चालते. पण एकदा गावाची शाळा बंद पडली की पुन्हा आयुष्यभर चालू होणार नाही शाळा. त्यासाठी आपल्या गावातलं ग्रामपंचायत किंवा गावाच्या सगळ्या नागरिकांनी, म्हणजे एकट्या ग्रामपंचायत पण जबाबदारी नाही ती, आपण गावात जबाबदारी आहे. त्यासाठी गावात आपल्या ऍडमिशन वाढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. सगळ्यात पहिले आपले एक मिनिट कुटुंब ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील त्यांना ग्रामपंचायत करात 50% सोबत 100%. आणि सर्वांची पूर्ण 100% करमाफी केली जाईल यासाठी माझ्याकडून ग्रामपंचायतच्या मनापासून आभार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.